आज मी तुम्हाला पत्तागोबीच्या 2 रेसिपी बनवून दाखवणार आहे, जे की एक पत्तागोबीचं मोकळं बेसन आणि पत्तागोबीच्या मोकळ्या बेसनाचा पराठा. आणि हे सुद्धा सांगणार आहे की पराठा एकदम फुलण्यासाठी काय करायचं, पराठ्यामधील जे आपण सारण भरतो पराठ्यामध्ये ते एकदम कडेपर्यंत सगळीकडे कसं राहील आणि पराठा एकदम मस्त कसा होईल ते मी तुम्हाला सांगणार आहे. पराठा करण्यासाठी कसं भिजवायचं उंडा, कसं म्हणजे त्यामध्ये सारण भरायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया. फ्रेश पत्तागोबीच घेतलेली आहे मी इथे आणि त्याला आपल्याला अशी बारीक कट करून घ्यायची आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि बारीक पत्तागोबी अशी कट करून घ्यायची आहे. पत्तागोबीच्या खूप रेसिपी तुम्ही बघितल्या असाल आणि तुमच्याकडे सुद्धा पत्तागोबीचं असं मोकळं बेसन करतात का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असंच करतात का हे सुद्धा सांगा, की तुमच्याकडे वेगळी पद्धत आहे ते सुद्धा मला सांगा. तर मी इथे मस्त बारीक कट करून घेतलेली आहे पत्तागोबी. नंतर आपल्याला कढईमध्ये तेल घालायचं आहे 4 पड्या. नंतर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तेल घालू शकता, भाजीला किती लागतं ते. नंतर त्यामध्ये तेल तापल्यानंतर मोहरी घालायची आहे आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहे आणि बारीक कुटून घेतलेला लसूण घालायचा आहे. त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये 1 चमचा धनेपूड घ्यायची आहे, 1 चमचा हळद घ्यायची आहे आणि 3 चमचे लाल तिखट घालायचं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट घालू शकता. आणि तेलामध्ये हे तिखट जळू नये म्हणून आपल्याला थोडंसं त्यामध्ये पाणी घालायचं आहे, म्हणजे जेणेकरून जे तिखट आणि हळद आहे हे तेलामध्ये करपून जाऊ नये, म्हणजे जळू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं आहे. नंतर आपल्याला जी बारीक पत्तागोबी चिरून घेतलेली आहे आपण ते स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर यामध्ये ती घालून घ्यायची आहे. हे पत्तागोबीचं मोकळं बेसन तुम्ही कढीसोबत कढी, पत्तागोबीचं बेसन आणि पोळी असं सुद्धा जेवण करू शकता. नाहीतर पत्तागोबीचा पराठा सुद्धा करू शकता या मोकळ्या बेसनाचा आणि तसंसुद्धा पोळीसोबत खाऊ शकता. तर आपल्याला हे चांगलं ढवळून घ्यायचं आहे, एकदम मिक्स करून घ्यायचं आहे छान. आणि नंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. नंतर आपल्याला हे पत्तागोबी जी आहे एकदम छान अशी शिजवून घ्यायची आहे. नंतर त्यामध्ये मी गरम मसाला घातलेला आहे थोडासा. तुम्ही कोणता तुम्ही जो घालत असाल तो मसाला घालू शकता. आणि नंतर छान परतून त्यावर झाकण ठेवून आपल्याला हे 5-10 मिनटासाठी छान शिजवून घ्यायची आहे. पण जास्त शिजवू नका, कारण की याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ती अजून बाकी आहे. म्हणून शिजल्यानंतर पत्तागोबी आपल्याला ही अशी कढईमध्ये पूर्ण अशी पातळ अशी पसरवून घ्यायची आहे, कारण की त्याच्यावर आपल्याला जे आहे बेसन आहे ते असं टाकायचं आहे. बेसन टाकायसाठी पत्तागोबी जी आहे थोडीशी अशी ओलसरपणा त्या पत्तागोबीमध्ये असायला हवा, नाहीतर काय होतं बेसन जे आहे ते ओढून घेतो, त्यातलं पाणी शोषून घेतो आणि नंतर मग ते खालून जळायला लागते पत्तागोबी. म्हणून थोडीशी ओलसर किंवा तेल जास्त घाला किंवा थोडंसं पाण्याचा शिरवा मारला पत्तागोबीवर शिजायच्या वेळेस तरी चालतं. तर त्यामध्ये असं बेसन आपल्याला असं पूर्ण पसरवून घ्यायचं आहे, पातळ थर असा पत्तागोबीवर घालायचा आहे आणि नंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे आपल्याला असंच कालवता किंवा काहीही न करता तसंच झाकण ठेवून द्यायचं आहे. फक्त अगदी 5 मिनटं आपल्याला हे झाकण ठेवून द्यायचं आहे त्यावर, जेणेकरून जे बेसन आहे हे असं एकदम फुलून येईल, शिजून येईल. बघा किती छान असं मस्त शिजून आलेलं आहे. अशी वाफ येऊ दिली तर बेसन जे आहे असं मोकळं मोकळं होतं, म्हणजे चिटकत नाही, चिकट लागत नाही. आणि हे लक्षात ठेवायचं आहे की पत्तागोबी हे खालून लागू नये. हे यामध्ये फक्त महत्त्वाची गोष्ट आहे. बघा किती छान झालेलं आहे. हे आता आपल्याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. पत्तागोबीला सगळं बेसन असं चिटकून जातं आणि असे जे मोकळं बेसन ज्याला म्हणतात ते असं मोकळं होतं, म्हणजे चिकट होत नाही. आपलं जे एरवीचं बेसन असतं त्यापेक्षा हे थोडंसं वेगळं आहे. तर अशा प्रकारची ही भाजी आहे. आमच्याकडे अशी बनवतात, तुमच्याकडे अशी बनवतात का ते मला नक्की सांगा. तुम्हाला आवडली का? तुम्ही नक्की ट्राय करून बघा, अशी कशी झाली ते सुद्धा सांगा आणि आवडली का ते सुद्धा सांगा.
मी सध्या नवीन यूट्यूबर आहे, त्यामुळे मला थोडीशी फारशी माहिती नाही आहे यूट्यूबमधली, म्हणून मी प्रयत्न करत आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्की सांगा. मी माझे व्हिडिओ अजून चांगले बनवण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला व्यवस्थित समजेल अशा पद्धतीमध्ये, अशा भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. तर प्लीज 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 मला सपोर्ट करा आणि असेच माझ्या व्हिडिओला लाईक करत राहा. यानंतर मी तुम्हाला पराठा बनवून दाखवणार आहे या पत्ताकोबीच्या मोकळ्या बेसनाचा. तर आपण एरवी जसा पराठ्यासाठी उंडा भिजवतो तसंच आपल्याला हा कणकेचा उंडा भिजवून घ्यायचा आहे आणि त्याचा असा एक गोळा तयार करून त्याची पोळी लाटून घ्यायची आहे छोटीशी आणि त्यामध्ये असं सारण भरून नंतर आपण मोदक करतो तसं एकदम व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि उरलेला वरचा गोळा थोडासा तोडून नंतर ते जागीच असा लावून घ्यायचा आहे आणि त्याचे असं गोल गोळा तयार करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला ती व्यवस्थित अशी कडेने पोळी लाटत न्यायची आहे, जेणेकरून ते सारण आहे हे असं चौबत पसरेल पोळीमध्ये आणि एका जागी राहणार नाही. तर बघा एकदम सगळीकडे जे सारण आहे ते पसरलेलं आहे. आता आपण ही पोळी जी आहे तव्यावर शेकून घेणार आहोत. तर आधी मी तव्याला तेल लावलेलं आहे थोडंसं आणि नंतर पराठा टाकलेला आहे. दोनही साईडनी आपल्याला पराठा असा छान भाजून घ्यायचा आहे आणि एकदम मस्त फुलून येतो पराठा. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. पराठा बिलकुलही फाटणार नाही, त्यातलं सारण बिलकुलही बाहेर येणार नाही आणि चौबत पसरेल. अशा पद्धतीने जर सारण भरलं गोळ्यामध्ये तर व्यवस्थित पराठा येतो. तर असे मी पराठे करून घेतलेले आहे. तर तुम्हाला माझ्या ह्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.